नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट, आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणारच आहे। 9वा हप्ता नक्की कधी येणार आहे त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडण्यास आता सुरुवात होणार आहे। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपासून टाकले जाणार आणि शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यात क्रेडिटचा मेसेज कधी येणार आहे सर्वात महत्त्वाचं असणार आहे। कारण आता शेतकऱ्यांना आतापर्यंत ओढ लागलेली होती की सर आम्हाला पैसे अजूनपर्यंत पडलेले नाहीत, परंतु आता काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 रुपयाची रक्कम आता जमा केली जाणार आहे। आणि कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत याची तारीख अखेर शासनाकडून घोषित झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे। आणि शेतकऱ्यांना शासनानं 3 महत्त्वाचे कामसुद्धा सांगितले, ते कामसुद्धा शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे संपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण घेऊन येत असतो। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअरसुद्धा करून टाका आणि हाईपसुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत। 9व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करून आता शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम कधी जमा व्हायला चालू होणार आहे। 2000 रुपयांचा 8वा हप्ता जमा झाला, परंतु आता 9वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत आणि तेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार आहेत त्याविषयी महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आणि सर्व शेतकऱ्यांना एक काळजी लागलेली आहे की विशेष म्हणजे आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना जमा झालेला होता, परंतु हा मार्चमध्येच वितरित करण्यात आला होता। आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्णपणे भेटणार आहे। आणि खात्रीशीर माहिती आल्याशिवाय आपण देत नसतो, ओरिजिनल माहितीच आपण आपल्या चॅनलवरती वितरित करत असतो। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांसाठी चिंता मिटलेली आहे आणि 9व्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कशा पद्धतीने येणार, कधीपर्यंत पडणार आणि काय केल्यानंतर पडणार, आपलं चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट सांगणार आहे। ते केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात न काळजी करता हे पैसे टाकले जाणार आहेत। त्यामुळे चिंता करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे अपडेट आपण आता पुढे पाहणार आहोत। महत्त्वाची अपडेट आजची पाहणार आहोत ती म्हणजे 22वा हप्ता जमा झाला, परंतु 23वा हप्त्याचं काय, नमो शेतकरी योजनेचा 23वा हप्ता कधी पडणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी पडणार आहे आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी पडणार आहे सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। आणि हे 2 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। दोनही हप्ते सोबतसुद्धा येऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी 2000 नव्हे तर 4000 रुपयांचं हे वितरण असू शकतं। आणि हे पैसे तुमच्या खात्यात कधीपर्यंत पडणार, काय केल्यानंतर पडणार आणि काय करायचं शासनानं सांगितलेलं आहे, महत्त्वाच्या अपडेट दिलेल्या आहेत। PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना जमा केला, पण 9वा हप्ता आता नमो शेतकरी योजनेचा कधी पडणार। 8व्या हप्त्याचे 89 लाख शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत का, किंवा नवीन जे 3 काम सांगितलेले आहेत ते कंपल्सरी करण्यात आलेले आहेत का, सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। चला तर जाणून घेऊयात PM किसान योजनेचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्रितरित्या पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे। कधीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे पडणार, नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना या जिल्ह्यात या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, कोणते शेतकरी असणार आहेत, कोणते जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या दिवशी पैसे पडणार आहेत, तारीखसुद्धा जाहीर झाली, ती तारीखसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत। 2000 रुपयांचं जे वितरण असतं हे 2000 रुपये प्रत्येकी 4 महिन्याला हे वितरण केलं जात असतं आणि 2000 रुपयांचं आता राहिलेलं वितरण 9व्या हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत। परंतु आता त्याची तारीखसुद्धा जाहीर झाली आणि महत्त्वाची अपडेट आली। 9व्या हप्त्याची जशी अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, ऑफिशियल माहिती उपलब्ध झाल्यामुळे तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट देत आहोत। चला तर जाणून घेऊयात 9वा हप्ता आणि
PM किसान योजनेचा 23वा हप्ता या 2 हप्त्याची महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. तारीख पाहणार आहोत, वेळसुद्धा पाहणार आहोत आणि GR कधी प्रसिद्ध होणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँकेत पैसे जमा होत असतात डेबिटच्या माध्यमातून. शेतकऱ्यांना ही योजना अत्यंत पारदर्शक आणि महत्त्वाची आहे, कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 नव्हे तर 4,000 रुपये आता जमा होणार आहेत. कारण दोनही हप्त्याचे जे पैसे आहेत ते एकत्रित वितरणास मान्यता देण्यात येणार आहे. केंद्राकडे तसा प्रस्ताव सुद्धा राज्यानं पाठवलेला आहे. समृद्ध योजना, समृद्ध महाराष्ट्र, समृद्ध शेतकरी, सर्वात महत्त्वाची आणि मोठी योजना आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे, अत्यंत आनंदाची अपडेट घेऊन आलेली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत, काय केल्यानंतर पैसे जमा होणार, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. जे 89 लाख शेतकरी होते 8व्या हप्त्यासाठी आणि 22व्या हप्त्यासाठी, अशा प्रकारे हे वितरण केलं जात असतं. 89 लाख शेतकऱ्यांनाच हे 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आणि 23व्या हप्त्याचे सुद्धा पैसे पडणार आहेत का? तर नाही, त्यामध्ये काटछाट होऊ शकते, कारण शेतकरी पात्र अपात्र ही चालूच असतात. त्यामुळे हे काम करायला सांगितलेलं आहे शासनानं. 3 महत्त्वाचे कामसुद्धा सांगितलेले आहेत. ते 3 काम पाहणार आहोत. काय सांगितलेलं आहे, शासनाकडून महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ते 3 काम. पहिलं काम करून घ्यायचं आहे, आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला हप्ता येत नसतो, विलंब होऊ शकतो. त्यामुळे आधार सीडिंग करा. दुसरं काम सांगितलं, KYC करून घ्यायला सांगितलेली आहे. जर KYC केलेली नसेल तरी सुद्धा हप्ता पडणार नाही, विलंब होऊ शकतो. त्यामुळे KYC सुद्धा करून घ्या. लँड सीडिंग, जर फार्मर ID ला शेतकऱ्यांनी 7/12 जोडलेला नसेल किंवा चुकीची माहिती अपडेट केलेली असेल ती सुद्धा दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. लँड सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. वरील काम जर पूर्ण झाली असतील तर शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. अन्यथा तुम्ही लाभासाठी वंचित राहू शकता किंवा तुमच्या हप्त्याला विलंब होऊ शकतो. आणि आता आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पहिल्या टप्प्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे. दोनही हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना जमा होणार, परंतु पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत आणि जिल्ह्याच्या या यादीमध्ये असणार आहेत कोणते जिल्हे आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा असणार आहे अहमदनगर, दुसरा आहे पुणे, सोलापूर आहे, इकडे आहे नाशिक आहे, जळगाव आहे, धुळे आहे, इकडे नंदुरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आहे, लातूर, उस्मानाबाद, नागपूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे. 18 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण करायचं शासनानं ठरवलेलं आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण करणार आहेत आणि आता महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आता पाहणार आहोत आपण तारीख. सरकारनं जी तारीख जाहीर केलेली आहे ती किती असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे. काळजी करू नका. परंतु कोणत्या तारखेला होणार, किती टप्प्यात होणार, तर पहिल्या टप्प्याचे जिल्हे आपण पाहिलेले आहेत, दुसऱ्या टप्प्याचे जिल्हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु ज्या शेतकऱ्यांना ज्या टप्प्यामध्ये पैसे वितरण होणार आहेत 2 ते 3 दिवसात सर्व शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारीख किती असणार आहे, कोणती डेट असणार आहे, ती डेटसुद्धा आपण लगेच जाणून घेणार आहोत आणि त्या डेटलाच हे पैसे वितरण केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वाची डेट आपण जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे जे दोनही हप्ते एकत्रित वितरण आहे, 2 हप्त्याचे 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आणि हे 4 आता शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी भेटणार आहेत तर त्याची तारीख तुम्हाला समोर दिसतच आहे. DBTच्या माध्यमातून हे वितरण केलं जात असतं. त्यामुळे आपण सांगितलेले संपूर्ण काम करून घ्या तरच हे पैसे पडणार आहेत. हप्ता निश्चित मिळणार आहे, परंतु आपण सांगितलेले सर्व 3 काम करून घ्या. जिल्ह्याची यादी पाहून घ्या, त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते जाणून घ्या आणि तुमचं ऑनलाईन वेब पोर्टलवरती तुम्ही जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला हप्ता कधी पडणार आहे सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आपण सांगितलेलीच आहे. परंतु 25 मे 2026 ही जी तारीख असणार आहे या दिवशी पहिल्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे आणि दुसरा टप्पा 26 तारीख, तिसरा टप्पा 27 तारखेला, अशा पद्धतीने 3 दिवस हे वितरण चालणार आहे. मे महिन्यात हे तुमच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाकडून महत्त्वाची जशी अपडेट आली होती
तीच अपडेट आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची घेऊन आलो होतो. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.